सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 15वा ओवी क्रमांक 51. आणि आधी नाधी दे तुकिये रुधले असे नेची एके कल्पातेचे नी उदके ओम जैसे. श्रीकृष्ण म्हणतात, या विश्वामध्ये जेवढ्या म्हणून वस्तू आहेत तेवढ्या सर्व या वृक्षाने व्यापून टाकलेल्या आहेत. ज्याप्रमाणे कल्पाच्या वेळी पाण्यात सर्व आकाश व्यापून टाकले जाते त्याप्रमाणे कारवीच्या अस्तमानी अंधरोनी कोंदे रजनी तैसाची हा गगनी मांडला असे. सूर्य अस्ताला गेला की रात्र जशी गर्द अंधकाराने भरून जाते त्याप्रमाणे हा वृक्ष सर्व गगनात भरलेला आहे. येया फळ ना चुंबिता फूल ना तुरंबिता जे काही पंडू सुथा ते रुखोची हा. श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, या संसार वृक्षाचे फळ खाण्याकरिता पाहू लागलो तर त्याला फळच नाही, वास घेण्यासाठी फुलही नाही. जे काही आहे ते सर्व वृक्षच आहे. हा ऊर्ध्वमूळ आहे पर उन्मळीला नव्हे येण्याची हा होय शारंगळू. या वृक्षाचे मूळ वर आहे परंतु हा उपटून पडलेला नाही. या वृक्षांचे मूळ परब्रह्म आहे. त्याप्रमाणे हा संसार वृक्ष सदैव ताजा आणि टवटवीत आहे. आणि ऊर्ध्वमूळ ऐसे निगदिले किर असे परी आदी असोसे मुळे या वृक्षाचे मूळ वर आहे. जरी असे म्हटले तरी देखील याला पुष्कळ मुळे आहेत असे तू जाण अर्जुना. प्रबळा चोमेरी पिंपळा कावडाची आपरी जे पारंबिया माझारी डहाळिया सती. श्रीकृष्ण म्हणतात, भरभर वाढणाऱ्या गवताप्रमाणे तसाच पिंपळाप्रमाणे किंवा वडाच्या वृक्षाप्रमाणे हा संसार वृक्ष आहे. कारण त्याच्या पारंब्याच्या आत भरपूर ढाळ्या आहेत. तेवेची गा धनंजया संसार तरुयया आधीची आधी खांदिया हेही नाही. त्याप्रमाणे अर्जुना, या वृक्षाचा खालच्या फांदी आहे असाही प्रकार नाही. तरी उर्दाही कडे शाखाचे मादोडे दिसताती अपाडे सासिनले. तरी याला सर्व वरही अनेक फांद्या असून त्याचा विस्तार पावलेले आहेत. झाले गगनाची पालविले का वारा मांडला रुखाचे न्याये नाना अवस्था त्रये उदयला असे. या विशाल वृक्षाचा विस्तार होण्यास संपूर्ण आकाश आश्रयभूत असून सर्व वारा या वृक्षाच्या सामर्थ्याने वाहत आहे. हा वृक्ष संपत्ती, स्थिती आणि लय या 3 अवस्थांच्या रूपाने प्रकट झाला आहे. ऐसा हा एको विश्वाकार विटको उदयलाचा नरुखो ऊर्ध्वमूळो. श्रीकृष्ण भगवान म्हणतात, असा हा वर मूळ असलेला विश्वकार वृक्ष प्रचंड घनदाट प्रमाणात वाढलेला आहे असे तू जाण. आता ऊर्ध्वया कवन येथे मूळ ते की लक्षण काधोमुखपणा शाखा कैसिया. या संसार वृक्षाचा ऊर्ध्व भाग
कोणता आहे, त्याच्या मुळांचे लक्षण कोणते आहे, या वृक्षाच्या शाखांना खाली मुख असणे आणि ते पसरणे हे कशामुळे आहे, त्याच्या शाखांचे स्वरूप काय आहे हे तुला सांगतो. अथवा द्रुमायया धिजिया मुळिया तिया कोण कैसिया ऊर्ध शाखा. हे अर्जुना, ह्या वृक्षाखाली ज्या मुळे आहेत त्याचे स्वरूप कोणते आणि वर ज्या शाखा पसरलेल्या आहेत त्या कशा प्रकारे आहेत असे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत. आणि अश्वस्तु हायसा प्रसिद्धी कायसी आत्मा विधविलासा निर्णय केला ऐसे म्हणे. या वृक्षाचं अस्वस्थ हे नाव कशावरून प्राप्त झाले आहे, तसेच आत्मज्ञानी पुरुषांनी त्याचा काय निर्णय केला आहे. हे अवघेची बरवे तुझे प्रतिदिसी भावे तैसेनी सांगे सोलिवे विनाशे गा. या सर्व गोष्टी तुला उत्तम प्रकारे अनुभवायला येतील असे स्पष्ट करून मी तुला सांगतो. परियेसे गा सुभगा हा प्रसंग असे तुझशी जोगा कानच करी हो सर्वांगा हिये आधिलिया. हे भाग्यवान अर्जुना, हे निरूपण ऐकण्यास तू योग्य आहेस, म्हणून सर्व इंद्रियाचे कान करून अंतःकरणापूर्वक तू लक्षपूर्वक आहे. ऐसे प्रेम रसे सुरफुरे बोलिले तव यादव वीरे तव अवधान अर्जुना कारे मूर्त झाले. यादव श्रेष्ठ भगवान श्रीकृष्णाने असे प्रेममय विचार प्रगट केले तेव्हा अर्जुनाच्या ठिकाणी मूर्त रूपांचे अवधान प्रगट झाले. देव निरूपिती देथे कुले एवढे श्रोते पण फांकले तैसे आकाशाक्षेव पसरिले नाही दिशा. आकाश जसे विशाल असून त्यास जसे 10 दिशांनी कवटाळले आहे त्याप्रमाणे देवानी जे विस्तारपूर्वक निरूपण केले ते अर्जुनाच्या श्रोतेपणामुळे कमी पडले. श्रीकृष्ण ती सागरा हा अगस्तीची दुसरा म्हणून घोटू घरो पाहे कसरा अवघे याचा. श्रीकृष्णाच्या विचार रूपी सागराला पिऊन टाकणारा हा अर्जुन जणू दुसरा अगस्ती होय. म्हणून हे श्रीकृष्णाच्या संपूर्ण निरूपणाचा एकदम घोट घेण्याचा प्रयत्न करू लागला आहे. ऐसी सोय सांडोनी खवळिली आवडी अर्जुनी देवे देखिली तेथ झालेली सुखे केली कुरवंडी तया. अर्जुनाच्या ठिकाणी अशी श्रवण करण्याची अमर्याद इच्छा उत्पन्न झालेली पाहून श्रीकृष्णाने आपणा झालेले समाधान त्याच्यावरून ओवाळून टाकले. मग मने धनंजया ते ऊर्ध्वगा तरुया येणे रुखेची काजया ऊर्ध्वता गमे. श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला म्हणाले, हे ब्रह्मा या संसार वृक्षाचा वर आहे त्यास या झाडामुळे अर्धपणा प्राप्त झाला आहे. अर्जुना एरवी माधर्यथ हे नाही ते तभेद द्वयासी एक वद जया ठाई. एरवी त्याच्या रूपाच्या ठिकाणी ऊर्ध्व मध्य आणि अध असा भेद नाही, त्याच्या ठिकाणी दुसरे काही नाही अशी धर्मशास्त्रांनी एक वाक्यता आहे. जो नाही की जता नादो जो सौरभ्यम करंदो तो अंगाधिला आनंदो सुरदेवीना.
जो कानाला विषय न होणारा नाद, नाकाने श्वास न घेता येण्यासारखा मकरंद, आणि जो विषय सेवनाशिवाय स्वरूपता सत्तारूप आहे, मूर्तिमंद आनंद आहे. जया हे आम्हा परवते, जया जे पुढे मागवते, दिसते ते विन दिसते, अदृश्य जे. श्रीकृष्ण म्हणतात, ब्रह्माचे ज्ञान ज्यांना आहे त्यांचे ते अलीकडे आहे, त्यांना ब्रह्माचे ज्ञान आहे, त्यांना ते पलीकडचे आहे. तसेच त्यांच्या ब्रह्माचे ज्ञान आहे, त्यांना ते पुढे आहे, आणि त्या ब्रह्माचे ज्ञान नाही, त्यांना ते मागे आहे. हे ब्रह्म पाहण्या वाचून प्रत्यक्ष स्वरूप आहे. हे इंद्रियांना विषय होत नसल्यामुळे अदृश्य वाटते. उपाधीचा दुसरा घालिता पसरा, नामरूपाचा संसारा होय जया ते. त्या ब्रह्माच्या ठिकाणी मायेच्या उपाधीचा संबंध कल्पिला म्हणजे नामरूपाचा व्यवहार प्राप्त होतो. ज्ञातृज्ञेया विहीन नुसंधेचे हे ज्ञान, मुका भरले गगन गाळीव जे. ज्ञाता म्हणजे ज्ञानाचा आश्रय होय, ज्ञेय म्हणजे ज्ञानाचा विषय होय. या वाचून हे केवळ ज्ञानी मात्र असते. हे ब्रह्मा होय, ते ब्रह्मा आनंदाने परिपूर्ण आहे. हे आकाशरूपी वस्त्रातून जणू काही गाळून टाकलेले आहे, इतके ते सूक्ष्म आणि छोटे आहे. जे कार्य ना कारण, जया दुजे ना एकपण, आपण या जे जाण आपणची. जे नित्य असल्यामुळे कोणाचे कार्य नाही आणि असंग असल्यामुळे कोणाचे कारणही नाही, त्यांच्या ठिकाणी कोणताच प्रकारचा भेद नाही, त्यामुळे त्याला दुसरे सजाजित किंवा विजाजितीय नाही. ह्या ब्रह्माच्या ठिकाणी दुसरेपणाचा सापेक्ष असल्याला एकपणाही नाही, हे आपणच आपल्याला जाणले आहे. ऐसे वस्तू जे साचे, ते ऊर्ध्वगात या तरुचे, ते तार घेणे मुळाचे, तेसे असे. अशी हे सत्य ब्रह्मवस्तू आहे, ती या संसार वृक्षाचे ऊर्ध्वत्य म्हणजे अभिधान आहे. तिच्या ठिकाणी संसार वृक्षाच्या मुळाचे जे अंकुर निघाले ते कसे आहे ते तुला सांगतो. तरी माया ख्याती नसती आदया आधी, का वांझेची संतती वानने जैसी. परमार्थ सत्तेने जी नसतानाही तिला व्यवहारिक सत्तेचे अस्तित्व आहे, ती माया या नावाने प्रसिद्ध झाली आहे. वांझ स्त्रीच्या मुलांचे वर्णन जसे करावे तसे त्यांचे वर्णन आहे. तैसे सतना सत होय, जे विचाराचे नाम न सहे, से अपरिची आहे अनादी म्हणती. जी माया ब्रह्मज्ञानाने बाधित होत असल्यामुळे सत नाही आणि ती जगातील अनेक कार्याच्या रूपाने अनुभवास येत असल्यामुळे जी असतही नाही, ते ब्रह्म विचाराने नावही सहन करीत नाही आणि विचारामुळे टिकतही नाही, अशा प्रकाराची ही आहे, तिला अनादी असे म्हणतात. जे नाना तत्वांची माधुस, जे जगद्भराचे आकाश, आकर जातीचे दुस घडी केले. जी अनेक तत्वांची शक्तींची पेठी आहे, ती जगत रूप ब्रह्माला आधार होय आणि विश्वकार रूपी वस्त्राची घडी आहे. जय भवद्रुम बीजिका, जे प्रपंचाची भूमिका, विपरीत ज्ञान दीपिका साचली जे.
जी माया संसार वृक्षाचे बीज आहे, तसेच ते संसार विस्तारांची आधारभूमी आहे. तसेच जी विपरीत ज्ञानास प्रकाशन करणारी प्रज्वलित अशी मशाल आहे. जे माया वस्तूच्या ठाई असे जैसे नाही, मग वस्तू प्रभावाची पायी प्रगट होय. ही माया ब्रह्मा वस्तूच्या ठिकाणी जशी नाही अशा स्वरूपाने आहे, त्या योगाने ब्रह्माच्या तेजाने ती विश्वाच्या रूपाने प्रगट होते असे तू जाण. जेव्हा आपण आली निद करी आपण पेजे विमुक्त, का काजळी आणि मंद प्रभादीपी. जागे असलेल्या मनुष्याची झोप आली असता ती झोप त्याला जशी मूढ करते, अथवा काजळी जशी दिव्याच्या प्रकाशाला मंदपणा आणते. स्वप्नी प्रिया पुढे तरुणांगी निदेलीचे ओनी आवेगे, आलिंगे विन आलिंगे सकामो करी. अथवा स्वप्नामध्ये एखाद्या मनुष्याजवळ तरुण स्त्री येऊन त्यास जागे करून तिने आलिंगन दिल्याशिवायच ते ज्याप्रमाणे तिला आलिंगन देऊन सकाम बनतो, तैसी स्वरूपी झाली माया आणि स्वरूपने धनंजया तेची रुखा येया मूळ पहिले. ज्याप्रमाणे हे धनंजया ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी आश्रित असलेली माया आपलाच आश्रयाच्या ठिकाणी नेणतेपणा आणते आणि ब्रह्मालाच विषय करते, अशा प्रकारची माया विश्वरूप वृक्षाने पाहिलेले मूळ होय. वस्तुसी आपला जो बधू तो ऊर्ध्वी आढूळ जे गंतो, वेदांती हाची प्रसिद्धो बीज भावे. जीवाला आपले वास्तव स्वरूप ब्रह्म आहे हे कळत नाही, तेच शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी जगत कारण कंद स्पुष्ट होण्यास कारण आहे. हे जीवात्म्याला असलेले अज्ञान शुद्ध ब्रह्माला जगत कारणास्तव येण्यास कारण आहे. यालाच उपनिषदामध्ये बीजभाव असे म्हटले जाते. घन अज्ञान सूक्ष्मोती जो बीजांकुर भावे म्हणती, येर स्वप्न हन जागृती हा फळ भावतीचा. जेव्हा अज्ञानाचे गाढ झोप लागते तेव्हा त्याला मायेचे मूळ फुटतो असे म्हटले जाते व त्याच मोडापासून स्वप्न व जागृती ही फले उत्पन्न होतात. ऐसी या वेदांती निरूपण भाषा प्रतीती, परी ते असो प्रतीती अज्ञान मूळ. अशा प्रकारे हे अर्जुना वेदांतामध्ये सूक्ष्मते स्वप्न आणि जागृती यांचे निरूपण करण्याची ही परिभाषा आहे. त्यावरून बीज अंकुर व फल हा बोध प्राप्त होतो, पण ते तूर्त राहू दे. संसार वृक्षांचे मूळ घन अज्ञान आहे हे तू निश्चित जाण. ते ऊर्ध्व आत्मा निर्मळे धरतो सुची मुळे, बडिया बांधोनी आळे माया योगाचे. निर्मळ आत्म्याशी मायेचा म्हणजे अज्ञानाचा जो कल्पित संबंध आहे तो संसार वृक्षाचे बळकट असे जाळे असून ते आळेच संसार वृक्षाचे कारण आहे असे माया संबंधींचे आळे झाल्यावर कळते. मग अधिली संदेहांतरे उठती तिये अपारे, ते चौपासी घेऊन आगरे खोलावती. मग त्या मुळाच्या प्रारंभी ध्येय निर्माण होऊन खालच्या बाजूस त्याला चार प्रकारचे अंकुर फुटतात. ऐसे भवद्रुमाचे मूळ हे ऊर्ध्वी करी बळ, मग आणि याचे बेबळ आधी दावी.
या प्रकारे संसार रूपी वृक्षांचे मूळ स्वरूपाच्या ठिकाणी बळकट झाल्यावर मग त्याला खाली अंकुरांचे झुपके निघतात। तेथ चित्तावृत्ती पहिले महतत्व उमलले, ते पानवाले धुले एक निघे। श्रीकृष्ण म्हणतात, ज्या अंकुराच्या चित्तवृत्ती म्हणजे जी माया, त्या मायेपासून प्रारंभी महतत्व हेच एक उमगलेले कोवळे लुसलुशीत पान निघते। मग सत्व रजतात्मको त्रिविध ओंकार जो एको, तो तिवानाधोमुख ढेरू फुटे। मग त्या महतत्व तत्वापासून अहंकार निर्माण होतो, जो अहंकार मुळात एक असून सात्विक राजस तामस अशा 3 प्रकारचा होतो। त्यामुळे महतत्वाला सत्व रज तम अशी 3 पाने असलेला आणि खाली विस्तारलेला अहंकार रूपी अंकुर फुटतो, जो बुद्धीची घेऊन आगरी वेदांची वृद्धी करी। तेथे मनाचे ताळ धरी साजपना, मग तो सात्विक अहंकार बुद्धिरूपी सेंधा निर्माण करून सर्व प्रकारच्या भेदभावांची वृत्ती करतो। त्याच वेळी तो अहंकार मनाची ढाळी विकसितपणे धारण करत असतो। ऐसे मुळाची आगाढिका विकल्प रस कोळिका, चित्त चतुडय ढाळिका कोंभेजतो। याप्रमाणे मूळ बळकट झाल्यावर विकल्परूपी रसांच्या योगाने मन बुद्धी चित्त अहंकार ह्या 4 कोवळ्या ढाळ्या रूपाने तो कुंभाला प्राप्त होतो। मग आकाश वायू दोतक आप पृथ्वी हे 5 भूक, महाभूतांचे सरोख सरळे होती। मग तामस अहंकारापासून आकाश वायू अग्नी आणि पाणी पृथ्वी असे पंचमहाभूतांचे 5 फोक वेगाने सरळ निघतात। तैसे श्रोतादी तन्मात्रे ते अंग बसा गर्भपत्रे, लुळलुळीते विचित्रे उमळती गा। त्याप्रमाणे राजस अहंकारापासून महाभूत स्वरूप अशी श्रोतादी 10 इंद्रिये निर्माण होतात। ती इंद्रिये शरीराच्या आश्रयाने राहणारी इकडे तिकडे लोळणारी विचित्र चित्र अशी लुसलुशीत पाने आहेत। तेथ शब्दांकुरावरी पाडी श्रोत्रावाडी विहडी, होता करीती कोंडी आकांक्षाची। त्या पंचमहाभूतामध्ये परस्पर पंचीकरण झाल्यानंतर आकाशापासून शब्दाचा अंकुर निर्माण होतो। त्या अंकुराला भेटण्याकरता श्रोतेंद्रियाची 1.5 पट वाढ होत असते आणि इच्छा हे पेरे करीत असते। अंगत्वतेचे वेल पल्लव स्पर्शाकुरी घेती धाव, तेथे बाबळ पडे अभिनव विकाराचे। मग अंग व त्वचा ही वेल आणि पाने फुटून त्याला सर्व स्पर्शरूपी अंकुर येतो। त्यावेळी नवनवीन विकारांची खूपच वाढ होते। पाठी रूपपत्र वालोवेली चक्षु लांबतो कांडे खाली, ते वेळी व्यामोता फली पालाळी जाय। पुढे रूप पान फुटते आणि डोळा या भ्रमाने त्याची गोढी घेण्यासाठी धाव घेत असतो आणि रसांचे अंग वसे वाढता वेगे भोवसे, जिवे आरतीची असोसे निघती बेचे। आणि पाण्यापासून उत्पन्न झालेल्या रसांचा साली खूप वेगाने वाढत असतात। त्यावर जिभेच्या इच्छारूपी पानांचे पुष्कळ जुबाडे निघत असतात। तेथेची कोंभेले निगंधे घ्राणीची ढिरी धाऊ बांधे, तेथ तळू हे स्वानंदे प्रलोभाचा।
तसेच पृथ्वीपासून गंधाचा अंकुर निघाल्यावर नाकाचा शेंडा गंधाकडे धाव घेऊ लागतो. त्यावेळी नाक गंधापासून झालेल्या हर्षाने अतिलोभांचा तळ गाठत असतो. एव महादंभ बुद्धी मने महाभूत प्रसमृद्धी ये संसाराची अवधी सासी निर्जय. याप्रमाणे मन, बुद्धी, अहंकार आणि पंचमहाभूते अशी अष्टधा प्रवृत्ती या मायेपासून निर्माण होते. किंबहुना ही आठे अंगी हा अधिक फाटे परी शिंपीची आवटे उमटे रूपे जेवी. फार काय सांगावे अर्जुना, या 8 अंगांनी हा संसार वृक्ष अधिक प्रमाणात वाढतो. परंतु असे शिंपीवर भासणारे रूपे हे आपले अधिष्ठान जी शिंप तेवढेच भासते. का समुद्राचे निपैसारे वरी तरंगताच रे तैसे ब्रह्मची होय वृक्षकारे अज्ञानामुळ. श्रीकृष्ण भगवान म्हणतात, किंवा समुद्रावर निर्माण होणाऱ्या लाटा ज्याप्रमाणे समुद्राला एवढ्याच असतात, त्याप्रमाणे ब्रह्मा हे अज्ञानामुळे असलेल्या संसार वृक्षाच्या आकारांचे होते. आता याची विस्तारो हाची पैसारो तैसा आपण पे स्वप्नी परिवारो एकाकिया. म्हणून हे अर्जुना, संपूर्ण जगत हा अज्ञानाचा विस्तार करून त्यावर त्या पसारा भासत असतो. त्याप्रमाणे स्वप्नाचा मनुष्य एकटा असून जे जे काही स्वप्न तो पाहतो ते सर्व आपणच होतो. परी हे असो ऐसे कामरे झाड उससे या मोदाती आरवसे अधो शाखा. परंतु हे असो असा हा ब्रह्ममूलक संसार वृक्ष आश्चर्यकारक रीतीने वाढतो. त्यावेळी ह्या वृक्षाला अहत तत्वाची अंकुरापासून खाली शाखा निर्माण होत असते. आणि अश्वस्थू ऐसे याते मनती जे जाणते तेही परिसया येथे सांगी जेलो. आणि जाणते लोक याला जे अश्वत्थ असे म्हणतात त्याचेही कारण आता सांगतो, तरी त्याचे तू श्रवण कर अर्जुना, असे श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला सांगत आहेत. तरी श्वा म्हणजे उखा तो वरी एक सारिका नाही निर्वाहो यकारुखा प्रपंच रूपा. तरी श्व म्हणजे उद्यापर्यंत देखील त्या प्रपंच रूपी वृक्षाची एकसारखीच स्थिती नाही, म्हणून त्याला अश्वत्थ असे म्हणतात. जैसा न लोटता क्षणू मेघू होय नाना वर्णू का विचू नये संपूर्ण निमेष भरी. त्याचप्रमाणे एक क्षण गेला नाही तोच मेघ विविध रंगाचा होतो, किंवा वीज देखील निमिष पात्र देखील पूर्णपणे टिकत नाही. का कापतया मंद मदळावर लिया बैसका नाही चळा का चित्त ऐसे व्याकुळा माणसाचे. श्रीकृष्ण भगवान म्हणतात, कमळाच्या हलणाऱ्या पानावर जसे पाणी ठरत नाही अथवा व्याकुळ झालेल्या माणसांचे चित्त जसे स्थिर नसते, तैसाची याची स्थिती नासत जाय क्षणा प्रती. म्हणून याते म्हणती अश्वस्थू हा. तशीच या संसार वृक्षाची स्थिती आहे. हा क्षणाला नष्ट होत असतो, म्हणून त्याला अश्वत्थ असे म्हणतात. आणि अश्वस्थू येणे नावे पिंपळू म्हणती स्वभावे परी तो अभिप्राय नो हे श्रीहरीचा. व्यवहारात अश्वत्थ असे पिंपळ असे म्हणतात, परंतु श्रीहरीचा या ठिकाणी तसा अभिप्राय नाही. एरवी पिंपळू म्हणती विखी मिया गती देखली असे निकी परी तो असो काय लौकिकी हे तो काज.
एरवी अश्वस्थ शब्दांचा पिंपळ हाच अर्थ संभवतो, परंतु मी माया याविषयी सूक्ष्म विचार केला आहे. परंतु ते असे येथे समजावयामध्ये रूढ असलेल्या अर्थांचे काय कर्तव्य आहे. भगवंताला अभिप्रेत असलेला अर्थ समजून घेतला पाहिजे. म्हणून हा प्रस्थितो अवलौकिक परिसा ग्रंथो तरी क्षणिकत्वेची अस्त्वस्तु बोली जय हा. म्हणून आता या संसार वृक्षासंबंधी अलौकिक विचार ऐका. तर या वृक्षास क्षणभंगुरतेच्या दृष्टीने शास्त्रामध्ये अश्वस्थ असे म्हटले आहे. आणि काही कुथरू या तत्वांचा डगरू आधी परी तो भीतरू ऐसा आहे. आणखी हा वृक्ष अवयव म्हणजे नित्य या नावाने प्रसिद्ध आहे, परंतु त्या अविनाशीपणा आतून आहे. तैसा मेघाचे नितोंडे सिंधू एके अंगे पाडे आणि नदी एलीकडे भरितची असती. ज्याप्रमाणे समुद्राचे जल वाफेंच्या रूपाने मेघ शोषण करत असतो व ते मेघ वर्षाव करून नदी पात्रात पडल्यावर त्या सर्व नद्या पुन्हा समुद्रात मिळतात. तेथ ओहोते नाचाडे सा परिपूर्णची आवडे परी हे फुलाची जवन उघडे मेघा नदीची. ज्याप्रमाणे हे समुद्र कमी होत नाही अथवा वाढतही नाही, सर्व काळ सर्व बाजूनी तो पसरलेला आहे असे वाटते, परंतु जोपर्यंत मेघ आणि नदी त्यांचे उपासने एकसणे आणि भरणे हे स्वरूप स्पष्ट झालेले नाही, तोपर्यंत समुद्र भरलेला आहे असे वाटतं. ऐसे या रुखाचे होणे जाणे न तरके होतेची वहिलेपणे म्हणून याचे लोक म्हणे अय्यो हा. श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला सांगत आहे, या संसार रूपी वृक्षाची उत्पत्ती व लय अति जलद गतीने होतात, म्हणून त्याला तर्क करता येत नाही. त्यासाठी सामान्य लोक याला हा अव्यय आहे असे म्हणतात, असे श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला सांगत आहे. रामकृष्ण हरी.